नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो ते म्हणजे श्री क्षेत्र कुकडेश्वर महादेव मंदिर येथे. आज आपण कुकडेश्वरची बरीच काही माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी सर्वांना जय शिवराय, जय शंभूराय. मित्रांनो, या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की ही मूर्ती कशाची आहे. तर आपण पाहतो आहोत की ही मूर्ती बऱ्याच दिवसापासून येथे आपल्याला पाहायला मिळते. तर ही मूर्ती कशाची आहे, तर बऱ्याच वेळेला मूर्तीचं वाचन किंवा पाहणी कशी केली जाते, तर त्या मूर्तीच्या किंवा त्या देवताच्या हातामध्ये कोणतं शस्त्र किंवा कोणतं वाद्य किंवा त्यांचं वाहन काय आहे याच्यावरून मूर्ती ओळखली जाते. तर या ठिकाणी बऱ्याच काही मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात. तर इथे पाहू शकता बऱ्याचशा वेगवेगळ्या मूर्ती पण इथे पडलेल्या आहेत. तर त्यापैकी ही मूर्ती जी आपण पाहतो, तर ती हातामध्ये एक देवताच्या हातामध्ये एक सुदर्शन चक्र आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मांडीवरती एक देवी विराजमान आहे. त्याचप्रमाणे आपण इथे पाहतो, तर ते म्हणजे इथे एक गरुड राजा जो आहे तो इथे खाली दिसतो. म्हणजे नक्कीच हे गरुडावर रूढ असलेले लक्ष्मी नारायणाचे मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण शेजारी आलो की शेजारी बघतो, तर हातामध्ये त्रिशूळ, मांडीवर पार्वती माता, त्याचप्रमाणे आणि आपल्या वाहन म्हणजे आपले जे वाहन आहे नंदी महाराज, त्या नंदी महाराजांवरती ते बसून शिवपार्वतीची मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते. त्याचप्रमाणे शेजारी आलो की शेजारी आपल्याला एक विरगळ तुटलेल्या अवस्थेत दिसते. त्या विरगळीच्या इथे आपल्याला पाहायला भेटतं की वरच्या कॉलममध्ये काही युद्ध चालू असताना दिसतं आहे, म्हणजे तो योद्धा हल्ला करतो आहे. त्याचप्रमाणे खाली आपण जर पाहिलं तर काही महिला त्या प्रति हल्ला करताना आपल्याला दिसतात. म्हणजे अशी ही मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याचप्रमाणे इथं आपण शेजारी पाहिलं एक नागराजा जो की त्याचा फणा तोडलेला दिसतो. अजूनही शेजारी आलं की शेजारी आपण पाहतो एक ही मूर्ती, इथे खाली त्यांचं वाहन म्हणजे जे काही नंदी महाराज आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे नक्कीच ही शिवपार्वतीचीच म्हणजेच उमा महेश हे असंही संबोधलं जातं. ही मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते. त्याच्या शेजारी आल्यानंतर आपण ही पाहतो ही म्हणजे शिव नटराजाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, इथे खाली जे काय आहेत ते नंदी महाराज आहेत. त्याचप्रमाणे हातामध्ये डमरू, त्रिशूळ आणि तांडव करताना शिवजी आपल्याला इथे पाहायला मिळतात. शेजारी अजून एक मूर्ती आहे, तिचा उल्लेख होत नाही आहे, तर ते आपण पाहतो या पुढच्या याच्यामध्ये. पुढे आल्यानंतर आपण ज्या काही मूर्ती पाहतो, त्या मूर्ती अतिशय वेगळ्या आणि आगळ्या वेगळ्या अशा आपल्याला इथं पाहायला भेटतात. त्या मूर्ती म्हणजे यांना वेताळ असंही ओळखलं जातं.